श्री स्वामी समर्थ श्री उदय दत्त. शनी जयंती विशेष. आज आपण बोलणार आहोत शनी जयंतीबद्दल. तर आपल्याला अनेकांना वाटतं की शनिदेव हे भीती वाटण्यासारखी देवता आहेत, पण खरं सांगायचं तर ते न्यायदेवता आहेत. म्हणजे तुमचं कर्म चांगलं असेल तर ते तुमच्यावर प्रसन्न राहतात, आणि जर तुमचं कर्म वाईट असेल तर ते काटेकोरपणे शासन करतात. शनी जयंतीचं महत्त्व काय आहे? हिंदू धर्मात प्रत्येक देवदेवतेची एक खास तिथी असते. त्यातच ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्याला शनी जयंती साजरी केली जाते. यंदा ही अमावस्या 26 मे दुपारी 12:11 सुरू होईल आणि 27 मे रात्री 8:31 संपेल. म्हणजेच 27 मे मंगळवारी शनी जयंती आहे. या दिवशी जर योग्य पद्धतीने शनिदेवाची पूजा केली आणि काही खास उपाय केले तर 7.5 शनिदोष, अडथळे, मानसिक ताणतणाव, नोकरीधंद्याचे अडथळे, कर्जबाजारीपणा या सगळ्यातून सुटका होईल. शनी जयंतीला काय करावं आणि काही खास उपाय. दानधर्म. शनी महाराजांना काळा रंग प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू, स्टीलच्या भांडी, ब्लँकेट्स वगैरे गरजूंना दान करा. असं मानलं जातं की या दानाने शनिदेव खुश होतात. मोहरीचं तेल. एखादं लोखंडी किंवा स्टीलचं भांडं घ्या, त्यात मोहरीचं तेल होतं आणि त्यात आपली प्रतिमा येईल असं त्याच्यात बघा, आणि हे तेल तुम्ही गरीब व्यक्तीला दान करा. यामुळे शनिदोष कमी होतात असं मानलं जातं. मंत्रजप. सकाळी आणि संध्याकाळी ओम शं शनैश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. या दिवशी शक्य झालं तर कुत्र्याला, कावळ्याला, गाईला, अपंग किंवा रुग्णांना खाऊ द्या. हे सगळं मनापासून करा, म्हणजे त्याचा खरा फायदा होईल. विशेष उपाय. शनीच्या महादशेमुळे त्रास होत असेल तर मुंग्यांना काळे तीळ आणि साखर हे मिसळून खाऊ घाला, किंवा पीठमध्ये साखर मिसळून खाऊ घाला. पुढचे 7 शनिवार हेच उपाय करा. काळ्या उडद्याच्या गोळे बनवून माशांना खाऊ घाला. असं म्हणतात की यामुळे शनीची कृपा मिळते आणि ग्रहांची स्थिती बरी होते. शनी महाराजांची पूजा केल्याने काय फायदे होतात? जीवनात सकारात्मक बदल होतात. रोग, कर्ज, संतानसुखाच्या अडचणी यावर मात करता येते. मानसिक शांतता, सकारात्मकता आणि आत्मिक समाधान मिळतं. नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शत्रूंवर विजय मिळतो. व्यवसायात, नोकरीत प्रगती होते. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही कितीही अडथळ्यात असलात तरी शनिदेवाची कृपा असल्यास मार्ग आपोआप सुचतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, शनी महाराज कुणालाही उगाच त्रास देत नाहीत. ते फक्त कर्मानुसार न्याय देतात. त्यामुळे चांगलं वागा, सत्याचा मार्ग स्वीकारा आणि शनी जयंतीच्या दिवशी श्रद्धेने त्यांची पूजा करा. आणि तुम्हाला हे उपाय जर लिखित स्वरूपात हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये प्लीज चेक करा. ओम शं शनैश्वराय नमः. नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्. ओम शनैश्चराय नमः.